सुस्वागत मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सावीकडून चुकून त्या कागदपत्रांवरती पाणी सांडतं आणि जो आता विलास असतो तो लगेच आता रागामध्ये सावीचा मुंडकं पकडतो आणि म्हणतो की काही कळतं की नाही तुला. तर धैर्य त्याचा हात पकडतो आणि म्हणतो काय करतोय, विचार करून करा तू. आणि आता लगेच धैर्य त्याला जोरात लोटून देतो आणि आता लगेच जो विलास आहे तो लांब जाऊन पडतो. आणि आता लगेच म्हणतात की काय रे, त्या पोरीसाठी एवढं सगळं करतोय का, तर तिला त्रास द्यायचं नाही. धैर्य म्हणतो तिला जर त्रास झाला ना मी एकेकाला सोडणार नाही असं म्हणतो. आणि आता लगेच जो धैर्य आहे तो धैर्य म्हणत असतो की बास झालं तुझं आलं असं म्हणतात. आणि आता इकडं सावीला ती शांत करतात. शांत करण्यासाठी इकडे आता ती जी आर्या असते ती खेळणी वगैरे देते, खेळणी देते ती सावीला खेळायला. दोघी खेळणी खेळत असतात. तर इकडे आता जी दामिनी आहे दामिनीचं प्लॅनिंग चालू असतो. ती म्हणते की काही करून मला ह्या पुरीच्यानं हे करावं लागणार आहे, या पुरीकडे आता जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, कारण की हिला समजतंय वाटतं आता सगळं काही असं म्हणत असते. आणि आता जी सावी आहे ती आता मस्त चित्र काढत असते, ती चित्र वगैरे काढते. आणि आता चित्र काढल्यावरती आता ती धैर्यला दाखवत असते. त्या चित्रामध्ये तिनं एक काढलेलं असतं, तिच्या बाबा पुढं गाडी पुढे उभा आहे आणि गाडी त्यांना उडून देत आहे आणि त्या गाडीने त्यांना उडून दिलं आहे असं ती चित्र काढते. हे बघून आता दामिनी पूर्ण घाबरून जाते आणि ती आता सावीचा हात पकडते आणि म्हणते की चल तुला तुझ्या फ्रेंडकडे घेऊन जाते. धैर्य घरी नसताना तिकडे कोणीच नसतं अशा ठिकाणी सावीला घेऊन येते आणि तिथे आणल्यावरती आता सावीला म्हणते जा आतमध्ये तुझ्या फ्रेंडला भेट. आणि आता तिला आतमध्ये खेळण्याच्या बहाण्याने आतमध्ये लोटते. सावी आतमध्ये जाते, तिथे कोणीच नसतं, तिच्याकडे सगळं रॉकेलमध्ये टाकलेलं असतं. आणि आता सावी आतमध्ये गेल्यावर ती बाहेरून कुलूप लावून घेते आणि आता तिथे सगळं काही पेटवून देते. सगळ्याला आग लागते. सावी खूप ओरडते, फ्रेंड फ्रेंड मला वाचव, कुठं आहे फ्रेंड असं म्हणत असते. तर दामिनी आता तिला वाचवत नाही. तेवढा ते धैर्य पळत येतो, म्हणतो सावी काळजी करू नको, मी आलो आहे आता ये तुला सोडवायला, काळजी करू नको असं म्हणतो. आणि आता आगीत उडी मारतो आणि सावीला वाचवतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये खरंच धैर्यला कळेल का, या सगळ्या पाठीमागे दामिनीचा हात आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.